नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनदारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 3 कर्मयोग, भगवत परायण कर्म, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 16 आणि 17। ओके, श्लोक नंबर 16 म्हणूया आपण। एवं प्रवर्तितं चक्रम् नानुवर्तयति हया अधायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवति। एवं प्रवर्तितं चक्रम् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवति। एवं प्रवर्तितं चक्रम् नानुवर्तयति हयः अधायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवति। एवं याप्रमाणे प्रवर्तितम वेदांनी प्रस्थापित केलेले, चक्रम चक्र, न करीत नाही, अनुवर्तयती पालन किंवा अंगीकार, इह या जन्मामध्ये, यह जो, अघ आयुहु ज्याचे जीवन पापमय आहे, इंद्रिय आराम इंद्रिय तृप्तीमध्येच समाधानी राहणारा, मोघम व्यर्थपणे, पार्थ हे पृथापुत्र अर्जुन, सह तो, जीवती जगतो। भाषांतर आहे, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते। अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते। अतिशय पॉवरफुल उपदेश आहे भगवान श्री कृष्णांकडून। 2 दिवस आपला क्लास झाला नाही, थोडीशी उजळणी करूया आपण। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत की यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे, नाही तर जे काही कर्म आपण करतो ते आपल्या बंधनाला कारणीभूत ठरतं। आता एखादा व्यक्ती विचारेल की यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे, यस, त्यालाच विहित कर्म किंवा नियत कर्म म्हणतात, नेमून दिलेलं कर्म किंवा शास्त्रामध्ये सांगितलेलं कर्म
मग तो म्हणेल की कुठे दिलंय हे? तर भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात की वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आलेली आहेत. ते आपण याच्या आधीच्या श्लोकामध्ये वाचलं. कर्मम ब्रह्मोद्भवम विद्धी. आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत, म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. श्रील प्रभुपाद आपल्याला थोडंफार त्याच्या तात्पर्यामध्ये समजावून सांगतात की वेदांमध्ये दिलेलं कर्म म्हणजेच वर्णाश्रमाप्रमाणे कर्म, आणि ते आपण केलंच पाहिजे. वेदांची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे. मग आता त्याच्यानंतरचा हा पुढचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये अगदी फर्मली म्हणजे अगदी दृढतेने भगवंत सांगतात की जो कोणी अशा प्रकारे वेदांमध्ये दिलेले काम कर्म यज्ञ म्हणून करत नाही, तो नक्कीच पाप करत असतो. आणि त्याचं जीवन हे इंद्रिय तृप्ती करताच असतं, आणि दुसऱ्या शब्दामध्ये ते व्यर्थ असतं, युजलेस. ह्याला एकदम पॉवरफुल असा उपदेश का म्हणालो मी, कारण आपल्या जीवनामध्ये आपण जर बघितलं आपल्याला आढळेल की आपल्याला माहिती पण नाही आहे वेदांमध्ये ऍक्च्युली काय कर्म सांगितलं. करत तर नाहीच आहे आपण. चित्र विचित्र प्रकारचे कर्म, जॉब, इंडस्ट्री शोधून काढलेत आपण, त्याचा काहीच संबंध नाही जीवनाशी. व्यर्थ जीवन घालवतोय आपण. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, लक्षपूर्वक ऐका, काबाड कष्ट करा आणि इंद्रिय उपभोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केलेली आहे. एक्झॅक्टली जे आपण आज सध्या स्थितीला जे आपण रोज करतोय. भरपूर कष्ट करा, त्यातून येणारे जे द्रव्य आहे त्याचा उपयोग करून भरपूर मौज मजा करा. खा प्या मौज मजा करा, उद्या कोणी बघितलेलं आहे. या तत्वावरती, ज्याला भोगवादी तत्व म्हटलेलं आहे, म्हणजे भोगाचा तत्व. भोगाच्या विरुद्ध काय कुठलं तत्व असतं? त्यागवादी तत्व. इथे आपल्याला त्यागाची भावना कुणाच्या मनामध्ये नाही आहे. आणि या भोगवादी तत्वज्ञानावर जो समाज आधारित असतो तिथे दुःखच दुःख असतं, कारण तिथे प्रेम त्याग कुठेच नाही. आणि जनरली याला या अशा भोगवादी जीवनाला, भोगवादी तत्वज्ञानाला प्रमोट केलं जातं आजकाल. यस, हेच जीवन आहे, असंच जगलं पाहिजे. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र इथे त्याची निंदा करतात. युजलेस म्हणतात की हे युजलेस आहे. अशा प्रकारे जो जीवन जगत असतो तो युजलेस जीवन जगत असतो. जसं इथे भाषांतरामध्ये काय लिहिलंय बघा की, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करत नाही. आता ते शब्द टू शब्द करायचा प्रयत्न करतात, परंतु इंग्लिशमध्ये प्रभुपाद यज्ञ हा शब्द वापरत नाहीत. प्रभुपाद कुठला शब्द वापरतात? सॅक्रिफाईस. ज्यांना थोडंफार इंग्लिश माहिती आहे त्यांना हा शब्द माहिती असेल. सॅक्रिफाईस या शब्दाचा अर्थ असतो त्याग. जो कोणी वेदांमध्ये दिलेले सगळे नियम बंधनं पाळून त्याग म्हणून जीवन जगत नाही, तो पापाचरण करत असतो, पापाचं जीवन करत असतो, पापी जीवन जगत असतो. आणि त्याची इथे निंदा केलेली आहे. तुम्ही म्हणाल की प्रभूजी भाषांतरामध्ये तर दिलंय की यज्ञ चक्र, तुम्ही हे काय सांगताय कर्म वगैरे. यज्ञालाच कर्म म्हटलेलं आहे भगवंतांनी, ते ऑलरेडी प्रस्थापित केलेलं आहे, हो की नाही. म्हणून इंग्लिशमध्ये प्रभुपाद लिहितात की, माय डिअर अर्जुन, अ मॅन who does not follow this prescribed Vedic system of sacrifice certainly leads a life of sin. For a person delighting only in the senses lives in vain.
काबाड कष्ट करा आणि इंद्रियोपभोग घ्या, या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केलेली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. उपयुक्त म्हणजे वर दिलेलं, म्हणजेच कालच्या परवाच्या आधीच्या 3-4 श्लोकांमध्ये दिलेलं. यज्ञ अन्नात भवंती भूतानी, सगळ्यांना अन्न पाहिजे, याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेलं. त्यामुळे हे वाक्य लक्षात घ्या. प्रभुपाद काय म्हणतात, ज्यांना भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे त्यांनी वर दिलेल्या यज्ञ चक्राचं पालन केलंच पाहिजे. प्रॉपरली सगळी यज्ञ केली पाहिजे, प्रॉपरली सगळं केलं पाहिजे. आता जे आपण जगाचं भोग घेतोय ना, ते अक्षरशः विकर्म करून भोग घेतोय. जो अशा नियमांचे पालन करत नाही तो अधिक अधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. ऍक्च्युली मेन प्रिन्सिपल काय आहे मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, मला अर्पण करून कर. श्लोक नंबर 12 आणि 13 मध्ये यज्ञ म्हणूनच कर्म करायचं आहे, परंतु ते देखील मला अर्पण करून करायचं आहे. ते जर नाही केलं तर ते कर्म देखील युजलेसच होतं. प्रभुपाद इथे सांगायचा प्रयत्न करतायत की भरपूर काबाड कष्ट करा आणि इंद्रियोपभोग घ्या, ही जीवन पद्धती जरी वेदांमध्ये आधारित कर्म करून जरी केली तरी ते युजलेसच असतं. आणि मजेची गोष्ट म्हणजे तशा पद्धतीने जीवन जगायचं असेल तर हे सगळे नियम, बंधन, कर्म, यज्ञ सगळे प्रॉपरली पाळावे लागतात. जो कोणी पाळत नाही तो तर 100% पाप कर्म करत असतो, अधिक अधिक पापी होत जातो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेष करून मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. प्रकृतीच्या नियमानुसार मनुष्याचं जीवन हे कर्मयोग म्हणजे कर्मयोग म्हणजे काय, योग हा शब्द आला की समजायचं ते भगवंतांसाठी केलं पाहिजे. भगवंतांसाठी काम करून आपण यज्ञ केला पाहिजे. किंवा ज्ञानयोग म्हणजे प्रॉपरली तुम्ही ज्ञान घ्या आणि भगवंतांपर्यंत जायचा प्रयत्न करा. किंवा भक्तियोग, बस जे काही आहे ते सगळं भगवंतांसाठी. या तिन्ही मार्गापैकी एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञाचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही, पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी वर दिलेल्या यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. ज्याला पाप पुण्याचं गणितच नाही त्याला काहीच पालन करायची गरज नाही. जसं आताच्या समाजामध्ये आपण पाहत आहोत, आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील अगदी इझिली सांगितलं जातं की असं पाप पुण्य वगैरे काही प्रकार नाही आहे, देव देवता प्रकार नाही आहेत, कुणाच्याही संतुष्टीसाठी तुम्हाला काही करायची गरज नाही. जे देशाचे राष्ट्राचे कायदे आहेत ते पाळून आपली आपली इंद्रिय तृप्ती करण्याच्या मागे लागा, बस. मग थोडेफार हे नियम बंधन पण का पाळायची, कारण ती नाही पाळली तर आपल्याला पण कुणीतरी मारू शकतं, आपल्याला पण कैद्यात ठेवू शकतं. म्हणून आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भीतीपोटी आपण हे पाळतोय. नाहीतर उद्या जर परवानगी दिली तर एकमेकाला पण फाडून खायला आपण मागे पुढे बघणार नाही, कारण पाप पुण्याचा कन्सेप्टच नाहीये. पाप केलं तर दंड मिळतं, पुण्य केलं तर बक्षीस मिळतं, रिवॉर्ड मिळतो, ही कल्पनाच आपण पूर्णपणे पुसून टाकलेली आहे. आपल्या मुलांना पण शिकवत नाही, शाळेमध्ये पण शिकवलं जात नाही. त्यामुळे जे काही शिकवलं जातं आज सध्या स्थितीला ते काय शिकवलं जातं, तुमची इंद्रिय तृप्ती महत्वाची आहे, तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे काही लागेल ते करा. अगदी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन एखादा पाप कर्म का करत नाही, करते करायला गेलं तर त्यात पण त्याचं नुकसान आहे. कुणी इतक्या सहजासहजी पण तुम्हाला त्यांना फसवू देणार नाही. म्हणून हे समाजातले थोडेफार नियम बंधन पाळतो आणि ते पण आता अक्षरशः नगण्य झालेले आहेत, कुणाला पाळायची इच्छा नाही.
परंतु जो पाप पुण्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मात्र जे वर दिलेले यज्ञ आहे ना, देवी देवतांना संतुष्ट केलं पाहिजे, मग ते आपल्याला जीवनावश्यक वस्तू देतात वगैरे वगैरे, हे केलं पाहिजे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भवित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. कर्माचे विविध प्रकार आहेत. एक म्हणजे कृष्ण भावना भवित कर्म. आता हे कृष्ण भावना भवित कर्म म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे या अध्यायामध्ये थोडंफार सांगितलं जाईल शेवटी, परंतु 5व्या अध्यायामध्ये एक्झॅक्टली डिटेलमध्ये सांगितलं जाईल. म्हणजेच भगवान श्रीकृष्णांसाठी काम करणे. मग इथे यज्ञ येत नाही, इथे वेद येत नाही, इथे वर्णाश्रम येत नाही. जे भगवान श्रीकृष्णांना आवडते ते करणे. परंतु असं जर तुम्ही करत नसाल तर या जगात राहण्यासाठी निदान पुण्य कर्म तरी तुम्हाला करावे लागतील. नसेल तर महाभयानक दंड मिळणार. नरक आहे, नरक खरोखर आहे, तिथे पण जावं लागणार महाभयानक पाप केलंय. आणि काही पापांचे रिॲक्शन हे या इथे मृत्यू लोकात या पृथ्वीवरती देखील मिळतात आपल्याला. सध्या स्थितीला आपण जे काही दुःख भोगतोय ते आपल्याच पाप कर्माचे फळ असतात. मग या पाप कर्मातून वाचायचं असेल, स्वतःला वाचवायचं असेल तर निदान पुण्य कर्म तरी केली पाहिजे. म्हणजे शास्त्राप्रमाणे कामं केली पाहिजेत, यज्ञ केला पाहिजे, हे गरजेचं आहे. पहिल्यांदा इथे तरी आलंच पाहिजे. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. आपण ऑलरेडी याची चर्चा केलेली आहे की वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ का सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म का सांगितलेले आहेत. कारण जो पूर्णपणे इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहे त्याला निदान नियम आणि बंधनामध्ये तरी इंद्रिय तृप्ती कर, ही पहिली स्टेज समजावून सांगण्यासाठी वेदांमधला हा जवळजवळ 70% भाग हा कर्मकांडाचा सांगितलेला आहे. निदान ते करण्यामध्ये पहिल्यांदा आपण आलं पाहिजे आपापल्या लेवल प्रमाणे. असं केल्यानं काय होतं, आपली इंद्रिय तृप्ती पण होते आणि नियम आणि बंधनामध्ये केल्यामुळे हळूहळू आपण इंद्रिय तृप्तीमध्ये अडकायचं कसं नाही हे शिकत जातो आणि एक स्टेप पुढे जातो. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. आपण एकमेकांना विश करताना काय म्हणतो, दिवाळीला, न्यू इयरला वगैरे, पुढचा वर्ष तुमचा सुखाचा आणि समृद्धीचा जावो. व्हॉट डू यू मीन बाय समृद्धी? समृद्धी म्हणजे काय? प्रॉस्पॅरिटी. व्हॉट इज प्रॉस्पॅरिटी? सुख वाढत गेलं पाहिजे. परंतु या भौतिक जगामध्ये आपल्याला समृद्धी म्हणजे काय? पैसा आणि पैशावर आधारित इंद्रिय तृप्तीचे सगळे विषय आपल्याला अक्वायर करता आले पाहिजे, त्याला आपण समृद्धी म्हणतो. नाही, समृद्धी महामार्ग, जिथे फास्ट जाता येतं, आपल्या सगळ्या वस्तू इकडून तिकडे फास्ट पाठवता येतात. हे हिंदुत्ववादी सरकारला पण अशाच प्रकारची समृद्धी हवी आहे. परंतु प्रभुपाद इथे या वाक्यामध्ये, पॉवरफुल वाक्य आहे ऍक्च्युली, वाक्यामध्ये काय सांगतात की जगाची समृद्धी, प्रभुपाद म्हणतात जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही. तुम्ही किती पण प्रयत्न करा, आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून आहे. जसजसा एक युग संपून दुसरा युग सुरू होतो, भगवंतांनी ही सिस्टीमच अशी बनवलेली आहे की जे उरलेले पापी लोक आहेत ते दुसऱ्या युगामध्ये शिफ्ट होतात. त्यातले काही चाळणीतून चालून काढून महात्मा भक्त बनतात, भगवद्धामात जातात. उरलेले पापी सगळे दुसऱ्या युगामध्ये प्रवेश करतात. सत्ययुगातून त्रेतायुगात, त्रेतायुगातून द्वापर युगात. आणि मग महाभयानक पापी जे उरलेत, जे भगवद्धामात जाऊच शकले नाहीत द्वापर युगामध्ये देखील, ते कर्मयुग कलियुगामध्ये जन्म घेतात.
ही भगवंतांची रचना आहे. आणि आम्ही कितीही प्रयत्न केलो तरीही ते सुख ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो ते देखील निर्माण करू शकत नाही. आपल्याला इतका महाभयानक गर्व आहे विज्ञानावरती, हो की नाही? विज्ञान आपल्याला वाचवू शकतं. करोनाच्या काळामध्ये प्रूव्ह झालं विज्ञान तुम्हाला वाचवू शकत नाही. आजची जी सामाजिक रचना आहे ती बेस्ट सामाजिक रचना आहे, ती आपल्याला वाचवू शकते. करोना काळामध्ये ते पण प्रूव्ह झालं, सामाजिक रचना तुम्हाला वाचवू शकत नाही. टेक्नॉलॉजी वाचवू शकत नाही, सोशल सिस्टीम वाचवू शकत नाही. आजची जी मेडिकल सिस्टीम आहे ती मला प्रत्येक संकटातून वाचवू शकते. प्रूव्ह केलं करोनाने. नो, नॉट पॉसिबल, हो की नाही? शक्य नाही. आपल्याला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जी व्यवस्था होती, राजेशाही ज्याला म्हटलं जातं, ती बोगस होती. आणि आताची आपली जी लोकशाही आहे ती परफेक्ट सिस्टीम आहे. काय परफेक्ट सिस्टीम आहे? कोरोनामध्ये सगळं लोकशाहीमध्ये जे निवडून आलेले त्यांनी धुवून घेतलं, आपला फायदा करून घेतला. भगवंतांनी करोना एवढ्यासाठीच आणलेला. ऍक्च्युली तो खूप मोठा षडयंत्र आहे, बरेच जण म्हणतात. परंतु आपण याच्यातून काय घेतलं पाहिजे की कुठलीही सिस्टीम आपल्याला वाचवू शकत नाही. नाही आजकालची मेडिकल सिस्टीम वाचवू शकते, ना सोशल सिस्टीम वाचवू शकते. अशा काळामध्ये आपली ही लोकशाही आहे. अशा काळामध्ये आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तर करोनामध्ये सगळे भांडायला लागले, आम्ही का औषधं तुमच्या देशाला देऊ, तुम्ही का औषधं आमच्या देशाला देत नाही, वगैरे वगैरे. ट्रम्प तिकडनं म्हणायला लागला, भारत अमेरिकेला ही औषधं कसे देत नाही बघतोच. बोगस सोशल सिस्टीम आहे हे. याचाच अर्थ काय आहे? प्रभुपाद इथे म्हणतात की जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाहीच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जे प्री डेस्टिन्ड आहे तसंच होणार आहे. तर ह्याच्यात थोडस आपण कन्फ्यूज होतो की मग आपल्याला स्वातंत्र्यच नाही आहे का? या तुमच्या स्वातंत्र्यानेच हे घडतंय. त्यातून पण भगवंत प्रत्येक युगामध्ये चालून जे महात्मा जन आहेत, जे शुद्ध भक्त होतात, त्यांना घेऊन जातात परत. आणि कलियुगामध्ये आपल्यासारखे पापी लोक उरतात. आणि हे कलियुग जसं पुढे जाईल तसं हे पापी लोक वाढतच जाणार. यातले पण चांगले लोक निघून जाणार भगवत धामामध्ये. आणि उरणार कोण? जे महा अतिभयानक पापी, ते तेवढेच उरणार. त्यामुळे समाज रचना जर आपण पाहिली की टेक्नॉलॉजी सुपरफास्ट स्पीडने वाढत आहे. जे 10 वर्षापूर्वी अशक्य होतं ती गोष्ट देखील आज आपण करायला लागलेलं आहे. परंतु सुख समाधान तेवढ्याच रेटनी खाली चाललेलं आहे. कोणी सुखी समाधानी नाही, म्हणजेच कोणीही समृद्ध नाही. समृद्धी अजिबात नाही. ज्यांना वाटायचं दिवाळीमध्ये समृद्धी म्हणजे लक्ष्मी, बघ नाही, हॅपी न्यू इयर, हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर आपण म्हणतो. सुख आणि समृद्धीचे वर्ष जाव. परंतु आपल्या सगळ्याची डेफिनेशन समृद्धीची कशावरती? पैशावरती अवलंबून आहे. परंतु आज ज्यांच्याकडे करोडोने पैसे आहेत त्यांना पण शुद्ध हवा मिळत नाही, त्यांना पण शुद्ध पाणी मिळत नाही, त्यांना पण शुद्ध अन्न मिळत नाही. हा, अब्जावधी आहेत त्यांना थोडंफार मिळते, कारण ते आपल्या पैशाचा वापर करून ते बनवू शकतात. परंतु थोड्या दिवसांनी ते पण नष्ट होणार आहे, काहीच राहणार नाही शिल्लक. एक सिंपल गोष्ट म्हणजे जी आपली प्लास्टिकची पाण्याची बॉटल असते ना, ती एका मिनिटाला जगामध्ये 60 लाख प्लास्टिकची बॉटल विकली जातात. ते सगळे आपण टाकून देतो आणि त्याचे पावडर होऊन ते पुन्हा आपल्या अन्नामध्ये, पुन्हा आपल्या पाण्यामध्येच येत. तुम्ही मला प्रभूजी त्यात काय चुकीचं आहे? पण ते प्लास्टिक फॉर्म मध्येच राहतं, ते कधीच माती होत नाही. त्याची माती व्हायला 1.4 मिलियन इयर्स, केवढे 14 लाख वर्ष लागतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं
की भूगर्भातून हे प्लास्टिक आणि पेट्रोलियम काढूच नका, हे सगळ्यात मोठं पाप आहे. त्याला हात लावला आपण आणि आपण आता भोगत आहोत आणि याला समृद्धी म्हणत आहोत आपण. खूप दुर्दैवी अवस्था येणार आहे इथून पुढे. भगवंतांच्या आपण हे सगळे प्लॅन सोडून दिले पाहिजेत, आपले प्रयत्नच बंद केले पाहिजेत. भगवंतांचा जो प्लॅन आहे, भगवंतांचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. म्हटलं पाहिजे मला तुमच्या प्लॅन मध्ये काय रोल आहे सांगा, तेवढाच मी करतो. आणि इथून सुटका करून घेतली पाहिजे. इथे राहायची ज्याची इच्छा आहे त्याला महाभयानक दिवस आहेत पुढचे. वर कागदावरतीच समृद्धी राहणार आहे, ऍक्च्युली समृद्धी नसणार आहे. समृद्धी महामार्ग झाला, त्याचं उद्घाटन झालं आणि किती वाईट घटना कानावर येऊ लागल्या. परंतु माणूस थांबतो का बघा? नाही, त्याच्यावरती पण सोल्युशन काढलं त्यांनी. काय? टेक्नॉलॉजीवर आधारित. आणि जे टेक्नॉलॉजी वापरत नाही त्यांना काय म्हटलं जातं? प्रायमीवल, जुनाट. परंतु आजपर्यंत तुम्ही 2 बैलगाडींची ऍक्सिडेंट झालेली कधी ऐकलंय का? बैलगाडीचा टायर फुटलाय. इव्हन बैलगाडीमध्ये तुमच्या या समृद्धीपेक्षा सुपर पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे. तो बैल इतका प्रेमळ असतो, मालकाशी इतका लॉयल असतो की तुम्ही बैलगाडीला चल म्हणून झोपू शकता बैलगाडीमध्ये. ते टेस्ला आजकाल करायचा प्रयत्न करते, तुम्ही झोपला तरी कार आपोआप जाईल. करोडो रुपये खर्च करून करायचा प्रयत्न करतोय आपण. बैल आपोआप करते ते. ऍक्च्युली शेतात सगळे धनधान्य भरलं, चल घराकडे म्हटलं, तुम्ही बैलगाडीमध्ये झोपून गेला तरी ती घरापर्यंत येणार, बरोबर घरामध्ये थांबणार. आहे की नाही टेक्नॉलॉजी? कशाला समृद्धी म्हणायचं हेच विसरलोय आपण. त्यामुळे या श्लोकात जे भगवंतांनी सांगितलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. वेदांमध्ये दिलेलं जर तुम्ही पालन केलं नाही, पाप कर्म करतच राहिला, खूप महाभयानक दिवस आहेत, हे लक्षात ठेवा. पापमय जीवन. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवी देवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवी देवतांना उद्देशून असतात. मागच्या श्लोकांमध्ये आपण हे वाचलेलं आहे ऑलरेडी, त्याच्या डिटेलमध्ये जायला नको. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे, कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होतो तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भवित बनते. म्हणजे काय, ही देवी देवतांप्रती कृतज्ञता तरी व्यक्त करायला आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. शास्त्रामध्ये दिलेले कर्म करायला शिकलं पाहिजे. आजकाल जे आपण जे करतोय ना महाभयानक पाप कर्म, ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. या पुढे सांगितलेलं आहे देवी देवतांची पूजा करू नका वगैरे, डायरेक्टली भगवंतांची करा. परंतु तिथे येण्यापूर्वी ऍटलिस्ट हे तरी करायला शिका. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे जो पालन करतो तो आपोआपच कृष्ण भावना भवित बनतो. पालन म्हणजे काय? देवी देवतांसाठी कर्म करायचं, यज्ञ करायचा, ते आपल्याला जीवनावश्यक वस्तू पुरवतात. आणि मध्ये एक श्लोक काय सांगितलेला त्यानंतर, कोणाला आठवतंय का? त्यानंतरची स्टेप काय आहे? ते पुन्हा त्यांना अर्पण करायचं. जो कोणी करत नाही तो पाप खात असतो. आता हे खायचंच का सांगितलंय? तो पाप करत असतो. आणि मग पुढच्या श्लोकात सांगितलंय की सगळ्यांना खायला अन्न लागतं, कारण हीच आपली बेसिक गरज आहे. असं सांगितलेलं नाही आहे की यज्ञ करा आणि नवीन कार मिळवा आणि ती कार देवतेला अर्पण करा आणि मग वापरा. हे कुठंच शास्त्रात सांगितलेलं नाही. शास्त्रात फक्त सांगितलेलं आहे की अन्न, पाणी, निवारा, ज्या बेसिक गरजा असतात आपल्या, त्या देखील देवी देवताच पुरवतात. त्याच्यासाठी धडपडलं पाहिजे. मग हे करत असताना आपल्याला हळूहळू समजायला लागतं की या तुरुंगामध्ये आपण अडकलेलो आहे. देवी देवता या तुरुंगाचे जेलर टाईप आहेत, मॅनेजर टाईप आहेत. त्यांना आपण खुश केलं तर आपण या तुरुंगात खुश राहू शकतो. परंतु आपला मेन उद्देश आहे तुरुंगातून बाहेर पडणे.
मग ज्यांना तुरुंगाचं मॅनेजमेंट करायला दिलेलं आहे त्यांचा बॉस कोण आहे त्याला संतुष्ट केलं पाहिजे, मग आपण तुरुंगातून बाहेर पडू शकतो. तुरुंगातल्या देवी देवतांना तुम्ही संतुष्ट केला आणि त्याला म्हणायला की मला तुरुंगातून बाहेर पडायचंय, तर देवी देवता तुम्हाला सांगतील माझ्या हातात नाही, बॉसला सांगावं लागेल. मग हळूहळू आपण भगवंतांच्या प्रती काम करायला, त्यांच्या प्रती यज्ञ करायला शिकतो आणि कृष्ण भावना अभावित होतो. त्यालाच म्हणतात कृष्ण भावना अभावित होणे. कृष्ण भावना अभावित होणे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. शास्त्राप्रमाणे वागायला शिकणे, देवी देवतांना संतुष्ट करायला शिकणे, हळूहळू भगवंतांना संतुष्ट करायला शिकले आणि इथून बाहेर पडणे, हा उद्देश असला पाहिजे जीवनाचा. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावनाभवित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंत आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. जसं मी मगाशी सांगत होतो की तुम्ही संतुष्ट कराल देवी देवतांना, या तुरुंगातल्या मॅनेजर्स लोकांना, परंतु तुरुंगातून सुटका होणार नाही तुमची. आणि या तुरुंगाचे मेन दुःख जे आहेत ते देखील चुकणार नाहीत, तुम्ही कितीही शास्त्राप्रमाणे वागा. ते कुठले दुःख आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. नवीन शरीर मिळवायलाच लागणार आहे, इथे पुन्हा यावंच लागणार आहे. याच्यातून अमर तुम्हाला कुणी बनवू शकत, कुठलीही देवी देवता बनवू शकत नाही. ब्रह्माजी बनवू शकत नाहीत, शिवजी बनवू शकत नाही, कुणी बनवू शकत नाही. याच्यातून अमर करायचं वरदान फक्त भगवंतांना आहे. मग हे शिकत शिकत त्या लेवल पर्यंत आलं पाहिजे. नसेल तर इंद्रिय तृप्तीकरिताच यज्ञ करत राहिला तर ते पण युजलेस आहे. ऍक्च्युली या श्लोकामध्ये सांगितलेलं नाही, प्रभुपाद पुढची स्टेज सांगतात. या श्लोकामध्ये फक्त एवढंच सांगितलंय की जो यज्ञाप्रमाणे विधी विधान यज्ञ कर्म करत नाही, वेदांमध्ये लिहिल्याप्रमाणे करत नाही, तो ऍक्च्युली पापी असतो आणि तो इंद्रिय तृप्ती करताच सगळं काही करत असतो आणि तो सगळं जीवन व्यर्थ घालवत असतो. परंतु त्याच्याही पुढची स्टेज प्रभुपाद आपल्याला सांगतायत की जो वेदांप्रमाणे सगळी कर्म यज्ञ करतो परंतु या जगातून सुटण्याचा प्रयत्न करत नाही, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कृष्ण भावना भवित होत नाही, प्रभुपाद शब्द वापरतात, त्याचं वेदांप्रमाणे यज्ञ करणे देखील युजलेस असतं. आचारसंहिता म्हटलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट इन इंग्लिश कॉल्ड मॉरल कोड्स. म्हणजे करायचं म्हणून तुम्ही कराल, पुण्यकर्म होईल, तुम्हाला भरपूर सुख मिळेल, भरपूर ज्ञान मिळेल, वरच्या ग्रह लोकांवरती जन्म मिळेल, पुढे सांगणार आहेत भगवंत हे सगळं 7व्या अध्यायामध्ये. परंतु जन्म मृत्यू काही थांबणार नाही. हे दुःख सगळ्यांना कॉमन आहेत. बाकीच्या सगळ्या दुःखांवरती तुम्ही मात कराल हे यज्ञ करून ते यज्ञ करून, परंतु हे दुःख जो भौतिक जगामध्ये आहे त्याला हे दुःख कंपल्सरी आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी. त्याच्यासाठी कृष्ण भावना भवितच व्हावं लागतं. तर पुढच्या श्लोकामध्ये म्हणूनच भगवंत म्हणतात की यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्यैव च संतुष्टस् तस्य कार्यम न विद्यते. पण जो आत्म्यातच रममान झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. म्हणजेच देवी देवतांप्रती कोणतंही कर्तव्य राहत नाही. जो आत्म्यामध्येच रममान आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे. 3 वेळेला एकच गोष्ट सांगितलेली आहे, तिन्हीचा अर्थ एकच असतो, तो म्हणजे त्याने जाणलेलं आहे की मी आत्मा आहे आणि आत्म्याचा खरा धर्म काय आहे, त्यामुळे या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी तो धडपडत नाही. त्याला म्हणायचं आत्मपरायण, आत्म्यातच रममान. म्हणजे माझ्या आत्म्यातच मी रममान आहे, ही गोष्ट किंवा ही वस्तू किंवा ही व्यक्ती माझ्यासाठी सुखाची दुःखाची गोष्ट नाहीच आहे. या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट, त्याला म्हणायचं आत्म्यामध्येच रममान. आत्मसाक्षात्कारी म्हणजे जाणणे की मी आत्मा आहे
आणि आत्म्याला या भौतिक जगातले कुठलीच गोष्ट सुख देऊ शकत नाही. एकच गोष्ट सुख देऊ शकते, जेव्हा आत्म्याला पुन्हा आपण त्याच्या स्वरूपामध्ये ठेवतो. जो भगवंतांचा सेवक आहे ते त्याची स्वरूप स्थिती आहे. आणि आत्म्यामध्येच संतुष्ट आणि समाधानी असणे, म्हणजेच मगाशी जसं मी म्हणालो की मला या आत्मा सोडून दुसऱ्या कशामध्ये इंटरेस्टच नाही, या भौतिक जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. मग अशा व्यक्तीला हे कुठलंच यज्ञ करायची काही गरज नाही, त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही. ही पुढची स्टेज. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभवित असून आपल्या कृष्ण भावनाभवित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इतपर काही कर्तव्य करायचे राहत नाही. कुठल्याही देवी देवताला संतुष्ट करायची गरज नाही, कुठल्याही पितरांना, कुठलंही कर्तव्य तुमचं राहत नाही ऍक्च्युली. म्हणजे प्रभुपादांनी ऑलरेडी 2-3 वेळा सांगितलेलं आहे मागच्या 2-3 अध्यायामध्ये. नारद मुनी म्हणतात भागवतम मध्ये, तो श्लोक 2 वेळा रिपीट करून सांगितलाय श्रील प्रभुपादांनी, पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणजेच काय, शास्त्रामध्ये सांगितलेलं कुठलंही काम करायची तुम्हाला गरज नाही. एक आहे कन्फ्युजिंग थोडस, कारण इतके दिवस तर तुम्ही ऐकले की शास्त्रामध्ये सांगितलेलं काम केलं पाहिजे, शास्त्रामध्ये सांगितलेलं काम केलं नसेल तर पाप कर्म करतात, नसेल तर पाप कर्म करतात. येस, परंतु शास्त्रामध्ये सांगितलेलंच कर्म जर तुम्ही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत असाल, भगवंतांसाठी करतच नसाल, तर ते देखील शेवटी पाप कर्मच होतं. ते इतकं महाभयानक होत नाही जितकं आज आपण करतोय. नरकात वगैरे जावं लागत नाही. आज आपण जे करतोय त्याच्यामुळे 100% नरकात जावं लागणार, नारकीय यातना भोगाव्या लागणार, पुन्हा कुठल्या तरी मनुष्याचं किंवा कुठल्या तरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागणार, पुन्हा हे जीवनचक्र चालू ठेवायला लागणार. नसेल तर शास्त्रामध्ये सांगितलेलं कर्म केलं पाहिजे. मग त्याच्याने हे सगळं थांबतं, परंतु जन्म मृत्यू थांबत नाही. ब्रह्म भुवना लोको पुनराव, ते थांबवायचं असेल तर मात्र पूर्णपणे आत्मपरायण झालं पाहिजे, आत्म्यामध्ये रममान झालं पाहिजे, आत्मसंतुष्ट झालं पाहिजे. म्हणजे आत्म्याला त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये ठेवलं पाहिजे. जसं प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, माशाला जर तुम्ही पाण्यातून बाहेर काढला आणि त्याला किती मोठं सिंहासन दिलं, किती मोठी मोठी पंचपक्वानं दिली, तरी त्याला ते कधीच सुखी करू शकत नाही, त्याला पुन्हा पाण्यामध्येच सोडावं लागतं. तसं तो आपला आत्मा आहे. या आत्म्याला भगवंतांच्या सेवेमध्येच ठेवावं लागतं, नसेल तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये, जरी तुम्ही शास्त्रातल्या प्रमाणे यज्ञ जरी केला तरी तो दुःखीच राहणार आहे. तो कृष्ण भावनाभवित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जातात. शास्त्रामध्ये हे पण दिलेलं आहे की हे पाप धुण्यासाठी हे करा, हे पाप धुण्यासाठी हे करा. ते पण काही करायची गरज नाही, कारण तुम्ही डायरेक्टली बॉसची सेवा करताय. तुरुंगातून बाहेर काढण्याची त्याची जबाबदारी. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. आत्म्याला समजलं पाहिजे की माझी ओरिजिनल, माझं काम काय आहे, ओरिजिनल पोझिशन काय आहे आणि ओरिजिनल काम काय आहे. याप्रमाणे भागवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावनाभवित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनांमध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. यज्ञामध्येच इंटरेस्ट राहत नाही त्याला. मदिराक्षी म्हणजे जे शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे, जे आपण आज रोज करतोय, त्याला तर त्याच्यामध्ये तर अजिबातच इंटरेस्ट राहत नाही. तर कर्म कसं केलं पाहिजे हे आपण वाचत आहोत या अध्यायामध्ये, हो की नाही. त्याची सिक्वेन्स सांगतायत भगवंत, कर्म कसं केलं पाहिजे.
पहिली, हे सगळं थोडस तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल आणि रिपीटेड वाटत असेल, पुन्हा पुन्हा तेच रिपीट होते असं वाटत असेल, परंतु या सगळ्याचा मजेदार सारांश काय आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं तुम्ही काही करत नसाल तर 108% पाप कर्म करत आहात, आणि पाप म्हणजेच दंड मिळणार आहे. असं नाही आहे की पाप प्रभूजी आता दुसरा पर्याय नाही, पाप करायलाच लागतो, आता त्या अशा वेळेत पण दंड थोडीच मिळणार आहे, अशा वेळेत पण दंड मिळणार आहे. पाप कसंही करा, मजबुरीने करा, कशाही पद्धतीने करा. काल का परवाच मी एक वाक्य वाचत होतो, आपल्या हिंदी सिनेमामध्ये वगैरे नेहमी डायलॉग मारले जातात ना, आदमी खराब नहीं होता, उसके हालात खराब होते हैं. ऐकले तुम्ही कधी? ते कोणीतरी समजावून सांगत होतं, हालात बिलात खराब काही नसतात, आदमीच खराब असतो. नसेल तर तो जो अब्जावधी रुपये कमवतो तो ऍक्च्युली झोपडीत राहणाऱ्यापेक्षा महाभयानक पापी आहे. तो दुसऱ्याला लुटल्याशिवाय झोपत नाही रोज. कुठले हालात खराब असते? आदमीच खराब असतो ऍक्च्युली. आपणच पापी असतो, हालात बिलात काही पापी नसतात. हे कळत न कळत झालेलं पाप किंवा मजबुरीने झालेलं पाप, माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नसताना झालेलं पाप, या सगळ्याचा दंड मिळणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये दिलेलं कर्म करण्यामध्ये आपल्याला आलंच पाहिजे, दुसरा ऑप्शन नाही. आणि मग तेच कर्म भगवंतांसाठी करायला लागलं पाहिजे. आणि जेव्हा भगवंतांसाठीच 100% एक क्षण देखील दुसरा व्यर्थ न घालवता फक्त आणि फक्त भगवंतांसाठी आपण काम करतो, त्यालाच कृष्ण भावना भवित कर्म म्हणतात, त्यालाच कृष्ण भावना म्हणतात. अशा वेळेला तुम्हाला शास्त्राचं बंधन पण राहत नाही, व्हॉटएव्हर. कारण शास्त्रामध्ये सांगितलंय लोकांना मारणे पाप आहे, परंतु भगवंत अर्जुनाला इथे सांगतायत मार सगळ्यांना, माझं काम आहे. हे रिलेशनशिप, एक्झॅक्टली कर्म कसं करायचं हे शिकवलं जाते भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आपण मला भगवंत सांगायला येऊ देत ना, मग मी काय काम करायचं मी करतो. तुमच्यासारख्या पापी लोकांना भगवंत डायरेक्टली येऊन सांगणार नाहीत, तुमच्यासारखे म्हणजे आपल्यासारख्या. तेवढी आपण अजून लायसन्स मिळवलेलं नाही आहे तुरुंगाच्या मालकाला भेटायची. मॅनेजर थ्रूच मेसेज मिळणार आपल्याला. मग पहिल्यांदा हे शास्त्रातलं काम करायला आपण सुरुवात केली पाहिजे. पाप कर्म सगळी बंद केली पाहिजे. हे 7व्यात तुम्ही म्हणाले हे तुम्ही मनचं सांगताय प्रभूजी, भगवंत तर इथे डायरेक्ट सांगतात काय करू नका यज्ञात, शास्त्रातलं काहीच करायची गरज नाही, जो माझं काम करतो येस भगवंतांसाठी करा 24 तास, नो प्रॉब्लेम. परंतु 7व्या अध्यायामध्ये एवढं सोपं पण नाही आहे ते, पण भगवंत स्टेप बाय स्टेप त्याचे सांगतात. म्हणून 7व्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात की पहिल्यांदा पाप कर्म बंद करा. तेषां त्वंत्वगतम पापम जनानाम पुण्य कर्मावना. पहिल्यांदा पाप बंद करून पुण्य करायला सुरुवात करा. आणि त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात असं केल्याशिवाय कोणीही माझ्या भक्तिमय सेवेची सुरुवातच करू शकत नाही. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजनते माम दृढव्रता. तोच माझं भजन करू शकतो, तोच माझी भक्तिमय सेवा करू शकतो. अख्खं भगवद्गीता ह्याच्यासाठीच आहे, कर्म बदलायचं कसं. तुम्हाला कर्म न बदलता हे पाहिजे असेल तर ते होणार नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला थोडंफार कठोर वाटत असेल, प्रभूजी आजपर्यंत आम्ही इतकी प्रवचन ऐकली, इतक्या मंदिरामध्ये जाऊन भागवतम भगवद्गीता क्लास ऐकला, आम्हाला आजपर्यंत असं कोणी सांगितलं नाही, तुम्ही एकटेच सांगाल. भगवद्गीतेच्या पानापानावरती हेच लिहिलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला त्रास देणे हा नाहीये, याचा अर्थ तुम्हाला दाबून ठेवणे नाही आहे. भगवंतांना तुम्हाला सुखीच बघायचंय, परंतु या जगात सुख नाही, या जगात कशातही सुख नाही. हे पटलेला जो असतो ना तोच आनंदी होतो, तोच भक्ती मार्गामध्ये प्रगती करतो. आज कदाचित पटलं नसेल, आज कदाचित तुम्हाला हे करावं असं वाटत नसेल, परंतु हे तत्वज्ञान लक्षात ठेवा, या मार्गाकडे आपल्याला जायचंय. वेळ लागू दे, परंतु याच मार्गाकडे जायचंय. दुसरे कोणी तुम्हाला सांगत असतील ना दुसरा मार्ग आहे, ते सगळे बोगस फिलॉसॉफी सांगतात, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला क्षणिक इंद्रिय सुखाकडे घेऊन जाणार. तुम्हाला पण वाटणार
की अरे हा मार्ग चांगला आहे, इथे काहीच सोडायचं नाहीये, हा भक्तीचा मार्ग चांगला आहे, हा भगवत प्राप्तीचा मार्ग चांगला आहे, तो जाऊ शकत नाही, तो इथेच राहतो. हे प्रभुपादांनी नाही सांगितलं, मी नाही सांगत, हे भगवंत स्वतः अर्जुनाला सांगणार आहेत पुढे. तो जाऊ शकत नाही, तो इथेच राहतो. कुठला मार्ग दुसरा नाहीच आहे, दुसरा कुठला मार्गच नाहीये, हा एकमेव मार्ग आहे. हरे कृष्ण. पुढच्या काही श्लोकांमध्ये हेच कंटिन्यू करतात भगवंत. हा अध्याय मला वाटते कदाचित छोटासा आहे, नाही हा पण अध्याय आहे मोठा. तर तुम्हाला हे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हे तुम्हाला या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये 6वा अध्याय संपेपर्यंत हे तुम्हाला रिपीट झाल्यासारखंच वाटणार आहे. कारण हे मोस्ट बेसिक आहे, पाया आहे. या अध्यायामध्ये तर पुढे सगळं रिपीट झाल्यासारखंच वाटणार आहे, परंतु हे लक्षात ठेवा, हेच ध्येय आहे. आणि मग 7व्या अध्यायापासून भगवंत ऍक्च्युली स्वतःबद्दल सांगतात, मग थोडस टॉपिक चेंज होतो. आणि 12व्या अध्यायानंतर पुन्हा याच्याकडेच वळतो, कर्म बदललं पाहिजे, कसं बदललं पाहिजे. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आपण पहिल्या अध्यायापासून ऐकतो आहोत की देवाचं काम करायला पाहिजे, ते देवाचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला मदत करायला पाहिजे, त्याच्यामध्येच काम करायला पाहिजे. तर आता अशा याच्यामध्ये आता आपण जे काही वाचतो आहोत तर त्याच्यामधून एवढंच कळलंय की बाकीचे सगळे जे काही आपण कर्मकांड करतोय तर ते नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग जे काही आपण अर्थार्जनासाठी बाकीच्या जे काही गोष्टी करतोय तर ते न करता अन्न उत्पन्न करण्यासाठीच फक्त काम केलं पाहिजे. तर याच्या व्यतिरिक्त काय काम आहे की जे आपण करू शकतो आणि ते देवाचं कामामध्ये एक काम असेल आणि पण हे नाहीये, म्हणजे या दोन गोष्टी नाहीयेत, पण तरी सुद्धा करून आपण देवापर्यंत जाऊ शकतो, असं कुठलं कर्म असेल? ज्याला अकिंचन मार्ग म्हणतात, तो मार्ग म्हणजे सदैव भगवंतांचं नामस्मरण करणे. मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळं विसरून जावं लागेल, भूक तहान सगळं विसरून सदैव अकिंचन नाही, निष्किंचन. निष्किंचन मार्ग जो असतो तो जमत नाही सगळ्यांना, आणि म्हणून भगवंत आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी हा मार्ग सांगतात. निष्किंचन म्हणजे काय की या जसं आता जो श्लोक आपण वाचलो, आत्मपरायण होणे, की मला या भौतिक जगाशी काही देणं घेणंच नाही, या क्षणापासून सगळं सोडून दिलं मी, भगवत नामाशिवाय मला दुसरा कशाच्या मध्येही इंटरेस्ट नाही, जेवणामध्ये पण नाही, त्यामुळे अन्न पिकवण्यामध्ये पण नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत नाम जप करून, हो की नाही? परंतु हे नॉर्मली शक्य नाही. तुम्ही ट्राय पण करू शकता. या जगामध्ये जगण्यासाठी बेसिक गरज म्हणजे अन्न हे लागतच, म्हणून हा मार्ग सांगितला जातो की अन्न वस्त्र निवारा हे कमवण्यासाठी भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचा उपयोग करा, आणि त्यातून पण जे मिळालंय तुम्हाला ते भगवंतांना अर्पण करून मग ग्रहण करा, आणि हळूहळू तुम्ही भगवंतांच्या सेवेच्या स्टेज पर्यंत याल. आता हे सगळे स्टेप्स डायरेक्टली तुम्ही स्किप करू शकता आणि डायरेक्टली भगवंतांच्या सेवेमध्ये जाऊ शकता. मग त्याच्यासाठी भगवंतांची सेवा काय असते हे जाणून घेतलं पाहिजे, जे पुढे भगवंत सांगणार आहेत पुढच्या अध्यायामध्ये. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माझं काम आहे साधूंचं रक्षण करणे,
असुरांचा संहार करणे, कारण ते साधूंना त्रास देतात, आणि धर्म जिथे जिथे बिघडलाय त्या धर्माची पुन्हा स्थापना करण्याची माझी जबाबदारी आहे. मग हे भगवंतांचं काम आहे. हे काम तुम्हीच केलं पाहिजे. भगवंतांना पण करता येत होतं, परंतु त्यांनी ते अर्जुनाला करायला सांगितलं. मग एक्झॅक्टली हे काय करायचं असतं समजत नाही आपल्याला, म्हणून गुरुकडे जावं लागतं. कधी कधी नाही, कायमच जावं लागतं, नाही तर सगळ्यांना समजलं असतं काय करायचं एक्झॅक्टली. परंतु हे करत असताना देखील की साधू लोकांना संरक्षण देणे, असुर लोकांचा नाश करणे. आता हे नाश लिटरली मारून केलं जायचं पूर्वीच्या युगामध्ये. या युगामध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात की साधू लोकांचा संग करा, असुरी लोकांना संग द्या आणि भक्तीचा प्रचार करा. आणि भक्तीचा प्रचार करण्यामध्ये सगळा वेळ आपला घालवा. आता हे करायचं असेल तर खायला अन्न तरी पाहिजे, करणार तरी कसं? बऱ्याच जणांना वाटतं की पुस्तक वितरण, हरिनाम संकीर्तन, जप, भागवतम क्लास एवढंच सांगितलंय श्रील प्रभुपादांनी. ठीक आहे, तेवढंच सांगितलंय, परंतु खायला तरी काहीतरी पाहिजे. पुस्तक वितरणाला तुम्हाला रोज संध्याकाळी जायचंय, अंगामध्ये एनर्जी तरी पाहिजे. मग ते अन्न येतंय कुठून? पाप कर्मातून येते. मग ते भगवंतांना कसं मान्य होईल? म्हणून हा साधा सोपा मार्ग सांगितला की तुम्ही शेतीवर अवलंबून जीवन जगा. शास्त्रामध्ये म्हणून हा एकमेव मार्ग सांगितला. मग त्याला लागणारी गोष्टी, वस्तू, मग याच्यातूनच वर्णाचे 4 विभाग केले, परंतु ते सगळे शेतीवरच अवलंबून असतात. आता हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. भगवंतांची रोज सेवा करणे, परंतु हे शरीर टिकवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढं कष्ट करून ते पण मिळवलं पाहिजे. आणि ते भगवंतांनीच सांगितलंय असं मिळवा, असं मिळवू नका प्लास्टिक लोखंडाचा व्यवसाय करून. हे प्रॅक्टिकल आहे. परंतु येस, डायरेक्ट मार्ग पण आहे, त्याला निष्किंचन मार्ग म्हणतात. डायरेक्टली तुम्ही फक्त भगवंतांचं नाव घेऊन राहू शकता, दुसरं काही करायचं नाही. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. तुम्हाला ते जमत असेल तर ते करू शकता. दुसरं काही काम नाहीये या जगामध्ये भगवंतांचं. ज्याला भगवंतांची सेवा आपण वाचतो भागवतम मध्ये, गोपी लीलांमधून वगैरे, वेगवेगळे पास्ट टाइम्स, भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला वगैरे वाचन करतो, ते सगळं इथे नाही. ते भगवत धामामध्ये गेल्यानंतर पूर्णपणे शुद्ध होऊन इथून बाहेर पडल्यानंतर मग तुम्हाला कदाचित भगवंतांच्या पायाचा खालचा दगड बनायचा चान्स मिळेल, भगवंतांचे पाय चेपण्याचा मित्र बनायचा चान्स मिळेल, भगवंतांना खांद्यावर घेऊन फिरवायचा चान्स मिळेल, भगवंतांचे आई वडील बनायचा चान्स मिळेल. जे काही आपलं ओरिजिनल पोझिशन आहे तिथे मिळणार. इथे भगवंतांची सेवा हीच आहे, भगवंतांचा प्रचार करणे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या कामामध्ये मदत करणे. आणि भगवंतांना पण माहिती आहे या कामामध्ये जो मदत करतो त्याला खायला प्यायला तरी पाहिजे. म्हणून भगवंतांनी ही वर्णाश्रम पद्धती बनवली. खायला प्यायला पाहिजे ना, हे साधन मी देतो, याप्रमाणे खावा, माझ्या भक्तीचा प्रचार करा. जास्तीत जास्त लोक भगवत धामात कसे परत येतील याच्यासाठी काम करा. हेच माझं काम आहे, त्याच्यात मला मदत करा. याच्यामध्ये कोणी आडवा येत असेल तर त्याचा विनाश करा. म्हणून दुर्योधनाचा विनाश करायला सांगितलं. त्यामुळे बरेचसे साधू तुम्हाला असे दिसतील की ज्यांच्यामध्ये हे गुण नाही आहेत प्रचार करायचे, क्षत्रियाचे गुण नाही आहेत प्रचाराची व्यवस्था करायचे, वैश्याचे गुण नाही आहेत प्रचार करणाऱ्यांसाठी अन्न पिकवायचे, परंतु पूर्ण भगवत भावनेमध्ये पूर्ण रत आहेत. मग ते सगळ्याचा कायचाही विचार करत नाही, फक्त भगवंतांचा विचार करतात. हे दाखवून देण्यासाठी संत गोरा कुंभारांची लीला करून दाखवली आपल्याला भगवंतांनी. स्वतःच्या बाळाला देखील ते तोडवतात, त्यांना कशाचीही चिंता नाही भगवंतांना सोडून. असं निष्किंचन झालं पाहिजे. मग हा मार्ग उरतो. त्यामुळे आपण आपलं अनालिसिस आपणच करायचं की कुठल्या मार्गाने आपण जाऊ शकतो, त्या मार्गाने आपल्याला गेलंच पाहिजे. जसं आजच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तिन्हीपैकी एका मार्गाने भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न माणसाने केलाच पाहिजे.
केलाच पाहिजे, ते दुसरा पर्याय नाही, नसेल तर मग दुःख आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हे आपण जे रोज वाचतो ना, ते करायला खूप अवघड वाटणार आपल्याला. एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरू नका. खूप कन्फ्युजिंग वाटणार, खूप करायला अवघड वाटणार, आणि याच्यासाठीच गुरु शिष्य परंपरा आणि सत्संग असतो, की आपल्याला एकत्र येऊन करायचंय. एकत्र येऊन कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं ना की मग ती सोपी होते. म्हणून एकत्र येऊन करायचंय. घरी बसून होत नसते भक्ती. प्रभुपादांनी कधीच सांगितलेलं नाही घरी बसून भक्ती. एकत्र येऊन करायचं याचा अर्थ नाही आठवड्यातून एकदा एकत्र येऊन करायचं. एकत्र राहून आपण केलं पाहिजे. भगवत धामात जायचंय, शुद्ध व्हायचंय सगळ्यांना. चला मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही मला मदत करा, असं केलं तर हे होणार आहे. जसे जसं कलियुग वाढत जाणार आहे ना, तसं हे समजायला पण कठीण होणार आहे. ऑलरेडी आता आपल्याला जाणवतंय, समजायला पण कठीण होत, हो की नाही? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. त्यालाच सत्संग म्हणतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद.